कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची केली आहे थट्टा. नमस्कार मित्रांनो, मी सविता खरात. डेली न्यूज या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. महायुतीने निवडणूक काळामध्ये कर्जमाफीची आश्वासने दिली होती. मार्च एंडिंगपर्यंत कर्जमाफीचा आदेश सरकार काढणारच आहे असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु आता त्यामुळे कर्जमाफीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा केला नाही. परिणामी बँकांना वसुलीची सरासरी गाठता आलेली नाही. 12,48,00,000 रुपये शेतकऱ्यांची पीक कर्ज थकबाकी शिल्लक राहिली आहे. तर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन 92 लाख रुपयांची पीक कर्ज थकबाकी शिल्लक आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीने सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. परंतु भरभक्कम आकडेवारीने सरकार स्थापन झाले. फडणवीस सरकार शब्दाला जाऊन कर्जमाफी करणारच ही आशा शेतकऱ्यांना होती. मार्च महिना उजाडला तरी सुद्धा कर्जमाफीच्या आश्वासनात शेतकरी शेवटपर्यंत वाट बघत राहिला. मात्र सरकारने अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावावर शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केल्याची भावना निर्माण झाली आहे.